नमस्कार. आज आपण एक युनिक केस बघणार आहोत. मी तुम्हाला फोटो दाखवेनच. आता हे फोटो बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही गायनेकोमॅस्टियाची केस आहे. पण स्कार बघितल्यावर हे पण लक्षात आलं असेल की ह्या पेशंटची सर्जरी आधी झालेली आहे. साधारण 2 वर्षापूर्वी ह्याच्या एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जनरल सर्जननी सर्जरी केलेली होती आणि त्यामध्ये इंटरेस्टिंगली ग्लँड पण काढलेली होती. त्याने फोटो पण दाखवले मला. पण तरी पण पेशंटचा जो काही ओव्हरऑल लुक असेल किंवा जर तुम्ही बघितला तर ब्रेस्टचा जो काही साईज आहे किंवा चेस्टचा जो काही साईज आहे तो अजून फेमिनाईन आहे, म्हणजे फिमेलसारखा तरी पण दिसत आहे. याचं कारण असं की ग्लँडबरोबरच ग्लँडच्या बाजूची जी काही फॅट असेल आणि स्किन एक्सेस असेल ती पण आपल्याला कमी करायला हवी. त्याशिवाय आपल्याला चांगला रिझल्ट मिळत नाही. तर चला आपण या पेशंटचं आता मार्किंग बघूया. आपण गायनेकोमॅस्टियाचं मार्किंग करतोय. त्याच्याला आपण आता मिडलाईन आखणार आहोत. त्यानंतर हे आहे गायनेकोमॅस्टियाचं एक्सटेंट. आता इंटरेस्टिंगली यांची एक सर्जरी झालेली आहे 3-4 वर्षापूर्वी झाली. इथे तुम्हाला मार्क दिसतोय. हा मार्कमधूनच आपण आत जाणार, पण हा घेताना एकदम छोटासा मार्क येणार. पण याच्यात काय झालं की त्यांनी काढताना ग्लँड जराशी काढलेले पण बाकी फॅट काही काढलेलं नाही. त्यामुळं गायनेकोमॅस्टियामध्ये फॅट काढणं खूप महत्त्वाचं आहे. लायपोसक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर रिकरन्स येतो. दोन्ही बाजूला त्याला टेन्शन दिसत आहे तिथे. ह्याच्यामध्ये हे ग्लँड काढणं, ग्लँडबरोबरच फॅट काढणं खूप महत्त्वाचं, नाहीतर रिकरन्स म्हणजे ऑपरेशन नंतर त्यांना ॲक्च्युली फरक ऑलमोस्ट काहीच पडलेलं नव्हतं. याचं कारण काय की ग्लँड काढलेली, जराशी ग्लँड काढलेली होती पण पूर्णपणे फॅट काढलेलं नव्हतं. आता याच्यावर आपण हे सगळं लायपोसक्शन काढणार आहोत. सायमल्टेनियसली ही जी काय एक्झिलरी टेल आहे त्या टेलच्या इथले पण आपण हे सगळं लायपोसक्शन काढणार. लायपोसक्शन आणि ग्लँड एक्सिजन गायनेकोमॅस्टियामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या पेशंटची आपण सक्सेसफुल सर्जरी केलेली आहे. या सर्जरीमध्ये आपण निप्पलच्या खाली एकदम छोटासा इन्सिजन घेऊन जे काही चेस्टमधले एक्सेसिव्ह फॅट असेल आणि त्याबरोबरच राहिलेली ग्लँड असेल ती आपण काढलेली आहे. तुम्ही सर्जरी झाल्यानंतरचा पेशंटचा रिझल्ट आता बघू शकता. तर ह्या पेशंटमध्ये ग्लँडबरोबरच फॅट काढणं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की गायनेकोमॅस्टिया हा फक्त ग्लँडमुळं होत नाही, तर त्या ठिकाणी साठलेल्या एक्सेसिव्ह फॅटमुळं पण होतं. अनेकदा पेशंट माझ्याकडे येतात की सर माझी फक्त ग्लँड रिमूव्ह करून द्या, किंवा मला गायनेकोमॅस्टिया झालेला आहे आणि माझ्या चेस्टमध्ये एक्सेसिव्ह ब्रेस्ट टिश्यू आहे, रुडिमेंटरी ब्रेस्ट टिश्यू आहे आणि तो काढून द्या म्हणजे झालं. पण ॲक्च्युली गायनेकोमॅस्टियाचा जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर पूर्ण चेस्टचं लायपोसक्शन करणं खूप गरजेचं आहे, जे आपण या पेशंटमध्ये केलं. म्हणजेच जे काही क्लायविकल म्हणजे वरच्या बोनच्या खाली किंवा मसल, पेक्टोरलिस मेजर मसल आहे त्यावरती असलेलं जे काही एक्सेसिव्ह फॅट असेल, त्याबरोबरच काखेमध्ये ज्याला आपण ॲक्झिलरी टेल पण म्हणतो, म्हणजे ब्रेस्टचा राहिलेला टिश्यू असेल तो पण आपण ह्या लायपोसक्शनमध्ये काढतो. ग्लँडबरोबरच फॅट पण काढतो आणि पूर्ण चेस्टचं आपण 3D लायपोसक्शन करतो, ज्याच्यामुळे तुम्हाला तो फ्लॅट चेस्ट जो काही नॅचरल रिझल्ट असेल तो मिळतो. त्याबरोबरच जो काही इन्सिजन घेतलेला असेल किंवा जे काही स्कार असेल ते फक्त निप्पलच्या खाली असतं. त्यामुळं दुसरं कुठलं सर्जरी केल्याचं निशाण किंवा त्याचा जो काही स्टिग्माटा असतो तो ह्या सर्जरीमध्ये होत नाही. आता ही सर्जरी झाल्यानंतर पेशंटला कंटिन्युअसली प्रेशर गारमेंट घालण्यासाठी ॲडवाईस करणार आहोत. ते साधारण पेशंटने 1 महिन्यासाठी कंटिन्युअसली घालायचं आहे आणि त्याच्या पुढचा 1 महिना फक्त रात्री झोपताना घालायचं आहे. पेशंटची पुढची व्हिजिट जी असेल ती साधारण 4थ्या दिवशी असेल. 4 दिवसानंतर तो सगळ्या काही रुटीन ॲक्टिव्हिटीज करू शकतो. बाईक चालवू शकतो, कार चालवू शकतो, इवन ऑफिस किंवा अभ्यासाला कॉलेजमध्ये पण जाऊ शकतो. ऑपरेशन झाल्यानंतर कधीकधी त्याच्यामध्ये पाणी साठू शकतं, ज्याला आपण सिरोमा म्हणतो. हा सिरोमा जर 100 ml पेक्षा जर कमी असेल तर त्याला काढायची वेगळी गरज नसते. प्रेशर गारमेंट कंटिन्युअस ठेवल्यानंतर तो सिरोमा पण बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातो. सर्जरीनंतर 4 दिवसाच्या पुढं आम्ही पेशंटला मसाज करणे ॲडवाईस करतो. याचं कारण स्किनच्या खाली असलेले जे काही फॅट असेल, ग्लँड असेल ती आपण काढून टाकतो, पण प्रेशर गारमेंटमुळं कधीकधी स्किन डायरेक्ट आतल्या मसलला अटॅच होते किंवा तिथं अडेजन फॉर्म होतात. त्यामुळे पेशंटनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्यांना चांगला रिझल्ट येऊ शकतो आणि जो काही रिझल्ट असेल तो जास्तीत जास्त नॅचरल पण येतो.
तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की गायनेकोमॅस्टियाच्या पेशंटमध्ये फक्त ग्लँड काढण्यापेक्षा ग्लँड त्याबरोबरच फॅट हे लायपोसक्शननी काढणं गरजेचं आहे आणि ज्याने तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट पण येऊ शकतो. धन्यवाद.